खूप मोठ्या रकमेची मागणी होती आणि ती कोणी पूर्ण करू शकत नव्हतं म्हणून माझं लग्न मोडत होतो. पडलास पण सावरलंस. एवढे 2 शब्द माझ्या कानात अजूनही मला ते आमच्या BMCच्या ऑफिसमध्ये कलाकार हवेत अशी नोटीस लागली होती. मला भरत जाधव बनायचंय, मला स्वप्नील जोशी बनायचंय. मंडळी नमस्कार, मी संतोष खामगावकर. माय महानगर लाईव्हवर तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे. आज जी व्यक्ती, जो कलाकार आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहे, त्याला नाटक, सिनेमा, मालिका या तिन्हीची पार्श्वभूमी आहे. या तर आपण स्वागत करूयात सज्जनराव फेम संदेश उपशामला. नमस्कार. संदेश, तुझं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आधी तर मी सज्जनराव पासूनच सुरुवात करतो, कारण ते पात्र खूप गाजलं, फेमस झालं. पण असं वाटतं का कुठेतरी एक कलाकार म्हणून की रेकग्निशन थोडं उशिराने मिळालं? त्याच्या मागचं कारण की असं होतं ना, की थिएटरच करत होतो मी गेली कित्येक वर्ष आणि थिएटर एक सीमित असतं प्रेक्षकांसाठी आणि काही नाटकांना तेवढा ऑडियन्स नव्हता मिळत, काही नाटकांना मिळत होता. पण प्रेक्षक जेव्हा नाट्यगृहाबाहेर जायचे आणि जेव्हा आम्ही नाटक संपून बाहेर जायचो तिथपर्यंत मला ओळखायचे. पण त्याच्यानंतर कधी तेवढं त्यांनी ओळख म्हणजे तेवढी कधी कधी दिसले असतील मला किंवा त्यांनी मला बाहेर कुठे बघितलं असेल, पण कधी त्यांनी हाक सुद्धा मारली नाही. पण जेव्हा हे कॅरेक्टर करायला लागलो तेव्हा मला लोक सज्जनराव म्हणून हाक मारायला लागले, ओळखायला लागले. हा एक शेवटी या सज्जनरावची हाक याच्यावरून मला आठवण झाली. तुला आठवत असेल तर शोलेमध्ये सांबाचं कॅरेक्टर करणारा जो मॅकमोहन होता, त्याच्या बाबतीत हा किस्सा घडला होता की जवळजवळ त्याचा रोल कट करण्यात आला होता एडिटिंगमध्ये. बरोबर. आणि मग अचानक एक दिवशी त्याला सगळीकडून आवाज यायला लागले. तुला असे आवाज किती कालावधीनंतर यायला लागले? म्हणजे सज्जनराव हे कॅरेक्टर म्हणजे जेव्हा ऑन एअर झालं त्याच्यानंतर एक 10-15 दिवसात तुम्हाला खरंच सांगतो. म्हणजे तो किस्सा असा आहे की मी हे शूट नाशिकला करत होतो आणि नाशिकला त्या एक आजी आल्या होत्या. मला दरम्यानच्या काळात एक छोटासा इंटरव्ह्यू झाला होता एका छोट्या चॅनलचा. तर म्हणजे यूट्यूब चॅनल असतात ना त्यांचा. तर तो त्या आजींनी बघितला होता आणि पेपरमध्ये वगैरे पण थोडंसं तिकडच्या लोकल पेपरमध्ये पण माझ्याबद्दल आलं होतं. तर त्याच्यात त्यांना समजलं होतं की मला माझी आई बनवायची गुळपोळ्या गुळपोळ्या बनवायची. सो त्या माझ्यासाठी घेऊन आल्या होत्या आणि आणि खरं सांगतो तिकडनं तो जो प्रवास मग लोक एक माझ्या आवडीचं जे काय असेल असं कुठून तरी ऐकायचंय वगैरे आणि ते घेऊन यायचे आवर्जून, तुम्ही खा. त्या आजींनी मला खास भरवलं होतं आणि म्हणजे मला ते सांगता नाही आलं कुठे. म्हणजे ही वेळ आहे योग्य की त्या आजी मला अजूनही आठवतात. जर त्यांनी हा इंटरव्ह्यू कुठे बघितला तर त्यांनाही खूप बरं वाटेल आणि त्यांचेच आशीर्वाद असतील हे सगळं पुढे आता जे काही घडतंय आयुष्यात, ज्या गोष्टी घडतायत चांगल्या, तर ते त्यांचे आशीर्वाद असतील. सो असं सज्जनरावमुळे हे एक मिळालेलं पाठबळ आहे माझ्या मागे. पण तो सज्जनराव साकारत असताना जेव्हा प्रत्यक्ष तुझ्या समोर संहिता आली, त्यावेळेला दिग्दर्शक आणि लेखकाने मिळून त्याचं बेरिंग ठरवलं होतं की यात तुझं काही नाही, काय माहिती का, ते कॅरेक्टर जेव्हा आलं माझ्या समोर तेव्हा मला फक्त त्याची एक पार्श्वभूमी सांगितली होती की ह्याचं लग्न ठरत नाहीये आणि ह्याची अनेक लग्न मोडलेली आहेत. कारण ह्याचे वडील हुंडा मागतायत समोरच्यांकडे म्हणजे मुलीकडे, की माझा मुलगा एवढा सुशिक्षित आहे आणि बँकेत तो मॅनेजर ह्या पदावर काम करतो. सो तुम्ही आम्हाला 1 करोड किंवा काय आता मला आठवत नाही एक्झॅक्ट, पण खूप मोठ्या रकमेची मागणी होती आणि ती कोणी पूर्ण करू शकत नव्हतं म्हणून माझं लग्न मोडत होतो. जवळजवळ 36-37 वेळा माझं लग्न मोडलं. मुली बघितल्यात हा एक भाग वेगळा. कित्येक मुली बघितल्या. कधी रिजेक्ट झालं किंवा त्यांच्याचकडनं रिजेक्ट झालं असेल, माझ्याकडनं रिजेक्ट झालं असेल. पण जेव्हा बोलणी व्हायची की दोघांनाही पसंत आहे स्थळ आणि आता तर मग वडील बोलायचे की 1 करोड आम्हाला हुंडा हवाय म्हणून.
मग तिथे ते मोडलं जायचं आणि माझ्या मनात मुलगी बसलेली असायची, आता हिच्याबरोबर मी संसार करणार आहे आणि असं ते एक पार्श्वभूमी सांगितली होती. सो एक काही वाचनामध्ये आलं होतं, कधी असं कॅरेक्टर माझ्या इथे मी बघितलं पण होतं. पण आहे ना, तुम्हाला खरं सांगतो की मी ही कॅरेक्टर करणारच नव्हतो. कारण कोविडचं ऍडमिनिस्ट्रेशनचं काम मी केलं होतं आणि दे मार केलं होतं आणि त्याच्यामुळे मला साहेब बोलले होते की तू जरा आता आराम कर जरा. हा, त्यासाठी दर्शकांना आपल्याला पार्श्वभूमी सांगावी लागेल. कोविडचं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? कारण हा कलाकार फक्त कलाकार नसून त्याच्यामागे पार्श्वभूमी ही आहे की तो मुंबई महानगरपालिकेमध्ये मेडिकल हो, डिपार्टमेंट आरोग्य खात्यामध्ये इन्स्पेक्टर म्हणून आहे. हा, तर आता इथून पुढची स्टोरी सुरू होते. ही जी सिरियल आहे ही कोविड काळातलीच आहे, सुंदरा मनामध्ये भरली नावाची. पण त्याच्या अगोदर कोविड आपल्याकडे खूप प्रमाणात जोरदार म्हणजे अतिक्रमण झालंच होतं. अतिक्रमणच म्हणायला पाहिजे त्याचं. पण कसं होतं ना की त्यावेळेला आत्ता ह्या काळामध्ये कोविडपर्यंत मी थिएटर करत होतो, व्यावसायिक नाटकं करत होतो आणि सिरियल्स पण करत होतो. तर दरम्यान आहे ना, मला माझ्या ऑफिसर्सने, माझ्या बॉसने, माझ्या कलिग्सने, माझे जे काही बरोबरचे जे काम करणारे आहेत, म्हणजे अगदी शिपायापासनं ते आमच्या ऑफिसर्सपर्यंत सगळ्यांनी मला आत्तापर्यंत सांभाळलं होतं. पण कोविड जेव्हा आला तेव्हा मी म्हटलं की ही वेळ आता माझी आहे त्यांना सांभाळून घेण्याची. कारण प्रत्येक जण म्हणजे महानगरपालिकेत अगदी माझ्या डिपार्टमेंटला नाशिक, इगतपुरी, पुणा, चिंचवड वगैरे वरनं डेली अपडाऊन करणारी माणसं आहेत आणि हे लोक मला सांभाळून घ्यायचे. आणि आता म्हटलं मी त्यांना सांभाळून घेणार. सो मी त्यांना म्हटलं की तुम्ही येऊ नका, मी बघीन काय असेल ते. सो मी म्हणजे 2-2, 3-3, अगदी 3-4 दिवस मी जागून म्हणजे 1-2 तास झोपलोय आणि म्हणजे त्यावेळेला ना जागून ह्याचं कारण काय, कारण त्यावेळेला क्वारंटाईन करावं लागायचं. एखादा पेशंट जरी आला एखाद्या घरामध्ये, एक पेशंट असेल तर अख्खं कुटुंब आम्हाला ते क्वारंटाईन करावं लागायचं आणि त्यांना भीती असायची त्या कुटुंबातल्या लोकांना की आम्हाला पण काहीतरी होईल की काय. सो त्यामुळे त्या पेशंटला घेऊन येण्यासाठी त्याच्या सोसायटीत, त्याच्या त्या ज्या जिथे कुठे तो राहत असेल तिथे मला पोलीस फोर्स घेऊन जावं लागायचं. कारण खूप त्यावेळीची गोष्ट वेगळी होती की लोक आम्हाला अपोज करायचे. काही वस्त्यांमध्ये तर आम्हाला अक्षरशः मारायला वगैरे आलेले आहेत लोक, की घेऊन नाही जायचं आम्हाला किंवा आमच्या लोकांमध्ये इथे घुसायचं पण नाही, आमच्याकडे काही नाही, कोविड वगैरे काही नाही आहे. पण त्या सगळ्या अशा परिस्थिती होत्या आणि त्या परिस्थितींना मी टॅकल करत गेलो. ॲप्रिसिएशन मिळालं आणि आणि मग साहेबांनी सांगितलं की तू आता रजेवर जा म्हणून, खूप काम केलंयस. दरम्यान हे मला इथे विचारणा आली आणि माझ्या डोक्यात असं आलं की एवढं काम झालं आता परत नको, शूटिंग मला जरा आराम करायचा आहे. आणि मी ते टाळत होतो आणि त्यांचे फोनवर फोन येत होते. मग मी एक दिवशी ऑडिशन दिलं ते मी हे जे कॅरेक्टर आहे ना हे असंच साधारण दिलं. कारण हे कॅरेक्टर मला ते तसंच दिसलं होतं. आमच्याकडे एक मुलगा होता, तोही मोठाच होता, सुशिक्षित होता. त्याच्याही घरचे आहे म्हणजे त्याची बहीण, आई, वडील त्याला ना म्हणजे रस्त्यामध्ये वगैरे ओरडायचं वगैरे. सो तो एक म्हणजे आमच्यामध्ये असला ना की तो एक वेगळा असायचा, एक पुरुष म्हणून त्याचा एक. पण तो घरामध्ये ना तो असा पिचलेला आवाजात असायचा. मी जो सुंदरा मनामध्ये भरली त्या सज्जनरावचा जो आवाज आहे तो पिचलेला आहे. म्हणजे तो परिस्थितीने पिचलेला आहे म्हणून तो त्याचा आवाज एक म्हणजे खुललेला माणूस असतो, तो खुललेला असतो तो, म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व त्या भूमिकेमधलं इनपुट तुझं होतं. हा, हे इनपुट माझं होतं. पण गिरीश मोहितेंनी त्याला जरा थोडासा आकार दिला की थोडस आपण चालण्यामध्ये काहीतरी करूया, संदेश ते धावणं वगैरे जे काय असेल ते त्याचं तसं होऊ दे असं. बाकी मग ते छान यशस्वी झालं. आणि कसं होतं ना की नेहमीच लोकांची आवड हीच असते की काहीतरी वेगळं दिसलं की ते त्यांना भावतं. हा मला एक अनुभव आहे आणि माझं नेहमीच हाच असतो की काहीतरी एखादं कॅरेक्टर असेल तर ते जरा वेगळं करावं. हे जे अभिनयातले किंवा लखपीतले बारकावे याचा अभ्यास
हा सगळा तुझ्या बाबतीमध्ये कुठेही कुठलंही प्रशिक्षण झालेलं नाही आहे तुझं, किंवा युनिव्हर्सिटीच्या कुठल्या अभ्यासक्रमातून तू गेला नाहीस. नाटक खऱ्या अर्थानं कुठं शिकायला मिळालं? नाटक खऱ्या अर्थाने कसं आहे ना, की म्हणजे तसं म्हटलं तर कसं होतं ना, की आपण आयुष्यात आता काय करतोय, काय करायचं आहे मला, तर मला ऍक्टिंग करायची. सो ह्या मागे एक माणूस माझ्या मागे होता, जो विजय निकम, जो माझा दिग्दर्शक आहे, जो रायटर आहे, आमचा मित्रच आहे विजय निकम. ज्याचं एक मी नाटक केलं स्पिरिट नावाचं, 2-3-4 नाटकं मी त्याची केली. तर त्याचं ना म्हणणं हेच होतं, की तुमच्या अवतीभोवती जे काही घडतंय ना, ते ऑब्झर्व करा, वाचन करा. वाचनातनं तुम्हाला कॅरेक्टर्स मिळतील आणि तेच घडत गेलं, की पुस्तक हा एक आपल्याला एक मोठा शिक्षक आहे. प्रत्येक पुस्तक, तुमच्या वाचनात येणारं प्रत्येक पुस्तक हे आपल्याला घडवत असतं, आपल्याला शिकवत असतं, आपल्याला अनुभव देत असतं. सो पुस्तक आणि आजूबाजूला घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातच मी शिकत गेलो. पण हे मोटिवेशन शिकत गेलोय, हे शिकलं पाहिजे ह्याच्या मागे विजय निकमच आहे. आता तू ज्याप्रमाणे उल्लेख केलास त्याप्रमाणे एका बाजूला BMCची म्हणजे मुंबई महानगरपालिकेची नोकरी आणि दुसरीकडे अभिनय, याच्यामध्ये कसरत नाही का होत? कसरत तर असतेच, कसरत होतच असते, पण काय ना, खरं सांगायचं म्हटलं तर माणसाने ऑन ऑफ असणं गरजेचं आहे. आता इथे तुम्ही आपलं महानगर या मोठ्या चॅनलला तुम्ही काम करताय. आता तू जे माझ्याशी आता बोलतोयस ह्या पद्धतीने, माझा तू इंटरव्ह्यू घेतोयस, तो तुझा एक स्विच ऑन झालेला आहे. जेव्हा मी इकडनं जाईन, बाय बाय करीन, तेव्हा तू एक ऑफ झालेला असशील. सो प्रत्येक इथला ह्या ऑफिस मधला एक प्रत्येक एम्प्लॉई इथे काम करताना एक त्यांचा स्विच ऑन केलेला असतो, इथून जाताना तो ऑफ असतो. इथे एक वेगळं ते होणं गरजेचं आहे. मी एक एम्प्लॉई म्हणून जेव्हा म्हणजे माझी मित्रमंडळी पण मला बोलतात, की अरे तू ऑफिसमध्ये असलास की स्वतःला खूप शहाणा समजतोस, कारण ते असणं गरजेचं आहे. मला त्या पोस्टला असणं, तसं असणं गरजेचं आहे. पण मी जेव्हा माझ्या ह्या मित्रमंडळींमध्ये येतो, नाट्य क्षेत्रातल्या किंवा आपल्या सिने कलावंताच्या, तेव्हा मी हॅपी गो लकी असतो. मी धमाल माणूस असतो. सो तो एक करावं लागतं ते, आणि ते आपोआप होतं. करावं म्हणजे जाणून बुजून ते होत नाही, पण एक आपली जबाबदारी इथे काय आहे आणि तिथे काय आणि घरी काय हे जेव्हा एकदा कळलं ना, की मग त्या गोष्टी सोप्या होतात. अभिनयाबद्दल बोलतच आहे तर एक जाणून घ्यायचं ते म्हणजे नाटकाचा प्रवास कसा झाला, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, नाटकांपासून मालिकेचा कसा होता तो प्रवास? नाटक म्हणजे मला परत एक त्याच्या अगोदरचं बॅकग्राऊंड सांगावं लागेल नाटकाच्या. ते जाणूनच घ्यायचं. काय होतं की नाटकात आलो, असं मी शाळेमध्ये असताना मी मॉन्टेसरीमध्ये, नंतर एखाद 5वी-6वीला असताना केलं होतं, आणि 9वीला 9thला असताना मी लोणावळ्याला होतो. मी लोणावळ्याला हॉस्टेलमध्ये असताना मी एक एकांकिका केली होती, आणि त्या एकांकिकेला त्या वर्षी पहिलं प्राइज मिळालं होतं. अख्ख्या आमच्या त्या गुरुकुल नावाचं ते हॉस्टेल होतं, आणि त्या हॉस्टेलला बऱ्याच वर्षांनी राज्य एकांकिका स्पर्धेमध्ये दुसरं पारितोषिक, मला अभिनयाचं दुसरं, आणि असं ते मिळालं होतं. सो मी एक म्हणजे हे एक पाठबळ होतं ऍक्टिंग करायचं. एक कधीतरी कुठेतरी सोसायटीमध्ये वगैरे डान्स कॉम्पिटिशन वगैरे असं असायचं. पण सिन्सिअरली मी कॉलेज आणि कॉलेजला, स्कूल लेवलला सुद्धा मी क्रिकेट खेळत होतो, आणि क्रिकेटर म्हणून मी BMCत लागलो. आणि एका वर्षी मला इंजुरी झाली, सो मला बेड रेस्ट करायची होती. पण BMCत असल्यामुळे मला स्पोर्ट्स कन्सेशन होतं. सो 2 वाजता मी फ्री व्हायचो, पण काही ते रेग्युलर मी खेळणाऱ्यातला असल्यामुळे ते घरी बसणं, बेडवर रेस्ट करणं हे काय मला झेपत नव्हतं. पायाला मजबूत लागलेलं होतं, आणि माझ्या हातात स्टिक होती. ओके, हा एक महत्वाचा मुद्दा आहे की स्टिक होती. आणि आमच्या BMCच्या ऑफिसमध्ये
कलाकार हवेत अशी नोटीस लागली होती की आमच्या BMCच्या स्पर्धा खूप मोठ्या असतात इंटर डिपार्टमेंटच्या, म्हणजे 2 अंकी नाटकांच्या स्पर्धा असतात. सो म्हणजे तो एक महिनाभर त्या स्पर्धा चालतच असतात. सो मी गेलो त्या जिथे ज्यांनी सांगितलं होतं संपर्क साधा म्हणून, राजेंद्र मोहिते आणि मनीष सूर्यवंशी नावाचे आहेत. अजूनही माझे ते खूप जवळचे मित्र आहेत आज सुद्धा. तर त्यांना भेटलो. ते म्हणाले की बाबा तू जे दिग्दर्शक आहेत त्यांच्याशी बोल आणि ते जे काय म्हणतील त्या पद्धतीने तू कर. मी गेलो. पंकज चेंबूरकर होते तेव्हा दिग्दर्शक माझे त्या नाटकाचे, आणि त्यांनी सांगितलं की संदेश हे हे कर. तर मी केलं आणि तो जो कॅरेक्टर होता तेही लंगड्याचंच होतं. सो मला फक्त त्या नाटकात तेच जुळून आलं आणि मला कुबडी घेऊन तो एक मिलिटरीतला असतो, तो तिथेच गायब होतो. मग तो घरी येतो तर त्याला बंदूक लागलेली असते, पाय कापलेला असतो वगैरे 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 असं ते होतं. आणि तेव्हा ते मला उत्तेजनार्थ बक्षीस त्या नाटकाला मिळालं होतं. ऍक्च्युली पाय माझा दुखावलेलाच होता, त्याच्यामुळे ते लंगड्याचं बहुतेक बेरिंग चांगलं झालं असावं असं असेल. सो तिथून तो प्रवास सुरू झाला BMCतनं अशा पद्धतीने की इंजुरी झाली होती आणि मग ते मी बघायला गेलो. कलाकार हवेत ती नोटीस मला दिसली आणि मग मी गेलो आणि मग उत्तेजनार्थ मग पुढच्या वर्षी मग दिवाळी फंक्शन्स आले, मग कुठले ना कुठले तरी फंक्शन्स आले, त्याच्यामध्ये छोटे छोटे स्किट्स आणि असं करता करता मी नाटकांमध्ये. मराठी विनोदी नाटक म्हणजे एक धमाल असतं. रंगमंचावरती प्रचंड धावपळ असते, स्लॅपस्टिक चाललेलं असतं, एकीकडे प्रेक्षकांचा आशा असतो आणि अशामध्ये बऱ्याचदा फसगत होते. तुझ्या वाट्याला एक फसगत आलेली होती. हो, आली होती पण जी नंतर ऍप्रिसिएशन ठरली कोणाचं तरी. हो 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 हा, नायनो नेवर नावाचं संतोष पवार दिग्दर्शित नाटक होतं नायनो नेवर. त्याच्यामध्ये मी, संतोष पवार आणि अंकुश धावडे नावाचा एक मस्त कलाकार आहे. तो बिचारा आता नाही आहे आपल्यामध्ये. सो ना बाल गंधर्वचा प्रयोग होता तो, आणि डॉक्टर श्रीराम लागू हे आमच्या प्रयोगाला आले होते आणि तो त्यांचा तिसऱ्यांदा बघण्याचा तो प्रयोग होता. तिसऱ्यांदा बघत होते. महत्वाची गोष्ट सांगतो, संतोष पवारचे जाम फॅन होते ते. डॉक्टर खूप फॅन होते, म्हणजे मग यदा कदाचित तर त्यांनी खूप वेळा बघितलेलं नाटक आहे त्याचं. आता जे नव्याने आलंय जे, पण पूर्वी ते जे काय होतं यदा कदाचित संतोषचं त्यांनी खूप वेळा बघितलेलं आहे. सो ते हसायचे पण ते आम्हाला दिसत नसायचे की हसतायत म्हणून. ते खळखळून हसत नव्हते कधी. सो गंमत. आता तो पार्ट वेगळा. पण काय झालं, बालगंधर्वचा प्रयोग होता. डॉक्टर श्रीराम लागू समोर बसलेले आहेत आणि आम्ही पण खूप न एक काही करता एकदम शिस्तबद्ध प्रयोग करायचा वगैरे हे आमचं ठरलेलं. मुळात पुण्यातले कुठलेही प्रयोग, कुठल्याही नाटकांचे हे शिस्तबद्धच करावे लागतात, कारण तिथला ऑडियन्स फार चोखंदळ आहे. सो आम्हाला माझ्या उजव्या विंगेच्या एका बाजूला, म्हणजे विंगेपासून 2 फूट अगोदर काहीतरी पडताना आम्हाला दिसत होतं. म्हटलं पाणी आहे, पावसाचे दिवस होते, पाणी पडतंय, सो तिकडे सांभाळून आपण जाऊया, तिकडे जा, कारण धावपळ 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 खूप होती. सो पण एक सिच्युएशन अशी आली की त्याच्यात आम्हाला एक मुवमेंट करत 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 जायचं होतं आणि आम्हाला कुठल्या बाजूला जातोय म्हणजे तिथेच गेलोय हे याचं भान आलं नाही, लक्षात राहिलं नाही. आणि ते जे पडत होतं ते ऑइल होतं आणि त्या ऑइलवरनं मी तिकडनं पहिला सरकलो आणि मी सरकलो असं बऱ्यापैकी सरकलो आणि पटकन उभा राहिलो, सावरलो मी. आणि संतोष पडता पडता, संतोष सेंटरला होता, त्या साईडला अंकुश धावडे होता, पण संतोष पडणार होता, पण संतोषला पण मी सावरलं. सो ती जी पुढची पडझड होती ती सावरली गेली ती. तर म्हटलं आईला मी तर पडलो, आता कसं काय, म्हणजे तेव्हा त्या चुका, म्हणजे चूक नाही होऊ द्यायची नाटकात हे होतं. पण ते नाटक लगेच पुढे, संतोष खूप या बाबतीत खूप जबरदस्त असतो तो,
आणि ते नाटक अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड थांबलं. असं एक म्हणजे एक असं काहीतरी एक होतं ना, असं 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 काहीतरी होतं, तसं एरर येतो ना असं बारीकचा, तसं तो झाला होता आणि आम्ही नाटक परत त्याच एनर्जीने परत चालू केलं होतं. पण तुला खरं सांगतो, आम्ही बाहेर गेलो, आम्हाला माहिती नव्हतं डॉक्टर एवढा वेळ लावतील म्हणून. डॉक्टर चाललेच होते, तर आम्हाला मी धावत गेलो, म्हणजे डॉक्टर नमस्कार, पाया वगैरे पडलो. शाबाश, पडलास पण सावरलंस, नाटक पण सावरलं गेलं. क्या बात. एवढंच बोलले, दरवाजा उघडला आणि गेले. बापरे, हे माझ्यासाठी खूप जबरदस्त पावती होती ती. म्हणजे हे एखाद्या मोठ्या दिग्गज माणसाने, ज्याला आपण लहानपणापासून बघत आलोय, पडलास पण सावरलंस, एवढे 2 शब्द माझ्या कानात अजूनही मला ते खूप भारी वाटलं ते. एक कलाकार म्हणून वाट्याला हे कौतुक येणं खूप महत्वाची गोष्ट असते. हो. ही पोचपावती असते. करेक्ट आहे. घरच्यांची तुझ्या अभिनयाला किंवा ह्या सगळ्या करिअरला सुरुवातीपासून नाही 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 नाही, सुरुवातीपासून वगैरे काय नाहीये. कसं आहे ना, की हा मी एकच, म्हणजे क्रिकेटर आमच्या घरात मी एकच. असे टेनिस बिनिस हे खेळणारे एक वेगळे, पण एक विषय आला म्हणून सांगतो, तुम्ही जेवढे काही क्रिकेटर्स तुम्ही बघितले टीव्हीवर वगैरे, त्या बऱ्यापैकी काही क्रिकेटर्स बरोबर मी खेळलेलो आहे. म्हणजे मी बी डिव्हिजन आणि रिप्रेझेंट केलं एक कॉलेज आणि बॉम्बे वगैरे, अंडर-19 वगैरे. सो ना, क्रिकेटला म्हणजे कसं व्हायचं, की तेव्हा जी काही पेपरमध्ये यायचं थोडंफार, की परफॉर्मन्स झालाय बऱ्यापैकी वगैरे, किंवा कधी हेडिंग वगैरे, बाहेर टूरवर मोठ्या टुर्नामेंट्स खेळलो तर तर ते मी दाखवायचो, तेव्हा ते त्यांना बरं वाटायचं. मुळात कसं आहे ना, की आमच्या घरी सगळे इंजिनियर्स आणि डॉक्टर्स असेच सगळे अगदी सुशिक्षित, त्याच्यामुळे मीच फक्त ग्रॅज्युएट. बाकी सगळे, म्हणजे माझा भाऊ सुद्धा जो आहे तो BMC मध्ये एक DMC आहे, डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर, किंवा आमच्या बहिणी वगैरे सगळ्या बाहेर आउट ऑफ इंडिया डॉक्टर्स वगैरे आहेत. ह्याच्यामध्ये मी एकमेव असं आहे की ज्याला म्हणजे हे असे काही गोष्टी त्याला आवडत होत्या. म्हणजे सतत मला, म्हणजे माझ्या घरातल्यांना मी कुठलं नाटक केलं हेही आठवत नसेल, किंवा त्यांना विचारलं सांगा माझं नाटक कुठलं आहे, तर अजिबात सांगू शकणार नाहीत. पिक्चर कुठलं आहे, फक्त एकच, तो एक छोटासा रोल केलेला होता शिवाजीराजे भोसलेमध्ये, तो आठवतो अजून, कारण जो सतत दाखवला जातो म्हणून. बाकी एवढे सिनेमे मी केलेत, पण एकाचंही नाव वगैरे कोणालाच माहिती नसेल. सो असं काही, म्हणजे जातोयस करतोयस, ठीक आहे, पण फार अशा मग संदेश काय रे, काय झालं, मग कोण काय वगैरे काहीही नाही. म्हणजे ॲप्रिसिएशन असं फार मिळत नाही आमच्याकडे. अभिनेता ही तुझ्या आयुष्यामधली दुसरी संधी होती. पहिल्यांदा तू क्रिकेटर होतास, बरोबर. आणि अभिनेता दुसरी संधी मिळाली. ही दुसरी पण संधी अभिनेता मिळाली नसती आणि तू अभिनेता झाला नसतास तर काय केलं असतंस? मुळात आहे ना, कसं आहे की थोडासा मी धडपड्या आहे. धडपड्या म्हणजे मी महानगरपालिकेतली नोकरी करता करता कुठला ना कुठला तरी व्यावसायिक म्हणून मी उभा राहिलो असतो डेफिनेटली. मला कसं आहे ना, की मी मुळातच आरोग्य खात्यात आहे, त्याच्यामुळे मी हॉटेल सेट करून देणं, म्हणजे त्याच्या लायझनिंग पासून त्याचा वर्कर, त्याचा इंटिरियर पासून सगळं मी करतो. सो अशा पद्धतीने मला तुम्ही बघितलं असतं एखाद वेळेस. एक कलाकार म्हणून जर जगायचं झालं तर आर्थिक व्यवहार खूप सांभाळावा लागतो. जर तो सांभाळता आला नाही तर त्याचा आपल्या क्रिएटिव्हिटीवरती बराचसा परिणाम असतो. आणि मग बऱ्याचदा अनेक कलाकारांकडून, त्यांच्या घरच्यांकडून हेळसांड होते. मग भिकेचे डोहाळे. नाही 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 नाही, मुळात मला हेच म्हणजे हे बऱ्याच जणांकडनं मी ऐकलेलं आहे, भिकेचे कलाकार म्हणजे कलाक्षेत्र म्हणजे भिकेचे डोहाळे वगैरे. मी कुठेही मला म्हणजे शाळांमध्ये किंवा कुठे इतर ठिकाणी कुठे गेस्ट म्हणून कधी कुठे बोलावलं गेलं, आणि तर मी आवर्जून ही गोष्ट बोलतो की कोणालाही म्हणजे कलेची आवड असणं हे कोणालाही म्हणजे ही चांगलीच गोष्ट आहे. कलेची आवड, साऊथ कल्चर जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक जण साऊथ इंडियामध्ये ह्याला गाणं येतं, शास्त्रीय गायन,
त्यांच्यामध्ये ते भरतनाट्यम वगैरे हे सगळं त्या मुली वगैरे शिकत असतात. त्याच्यामुळे ना मुळात कसं होतं, कला ही येणं गरजेचं आहे प्रत्येक घरातल्या व्यक्तीला. मग तुम्हाला एखादी कला म्हणजे वाजवता येत असेल काही वाद्य, किंवा तुम्हाला डान्स येत असेल, कलेने आपलं कल्चर फार ब्राईट होतं असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आणि मी हे लोकांनाही सांगतो की कला ही आलीच पाहिजे, कला ही जोपासलीच पाहिजे. त्याच्यामुळे संस्कार घडले जातात आपल्यावर वैयक्तिक. स्पोर्ट्स खेळणं, खेळ हा खेळलाच पाहिजे, मैदानी खेळ हे खेळलेच पाहिजेत. त्याच्यामुळे ना आपल्यावर संस्कार होतात. संस्कार म्हणजे हरणं जिंकणं एवढंच नाहीये, तर आपल्याला आयुष्यात काय केलं पाहिजे हेही कळतं. आता तुम्ही म्हणाल की मला आता आमच्या ह्या क्षेत्रातले आपल्या की कलाकार, थिएटर, मी थिएटर करतो. पण मित्रांनो कसं होतं ना की तुम्ही आपल्या महाराष्ट्रातले असे काही बरेच कलाकार आहेत जे खेडोपाड्यातनं येतात, जिथे फार गरिबी आहे म्हणा, किंवा फार शिक्षण घेतलं जात नाहीये. काही मुलं तर मला भरत जाधव बनायचंय, मला स्वप्नील जोशी बनायचंय, असं अंकुश चौधरी बनायचंय असं समजून, किंवा कोणी काय बनायचंय, मला फुल ग्लॅमर मला मिळालं पाहिजे ह्या याच्याने इथे येतात. अर्धवट शिक्षण टाकून येतात, किंवा घरची परिस्थितीचा विचारही न करता इथे येतात. तर त्यांना मला हेच सांगायचं की मित्रांनो, हे जे आहे हे आपलं पॅशन आहे, ही आपली आवड आहे. पण तुम्हाला दर महिन्याला ब्रेड बटर आपल्याला मिळालं पाहिजे, ह्याच्या मागे तुम्हाला लागणं गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे दर महिन्याला तुम्हाला 10,000, कमीत कमी 10,000 मिळाले पाहिजेत. 10,000 मिळाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या आवडीला तुम्ही वेळ द्या, आणि ती आवड तुमची मग व्यावसायिक क्षेत्रामध्ये जाते. जर तुम्हाला त्याच्यातनं काही उत्पन्न मिळत असेल त्या आवडीतनं, तर तुम्ही त्याच्याकडे एक व्यवसाय म्हणून बघा, कला क्षेत्राकडे. पण जोपर्यंत तुम्हाला काहीच मिळत नाहीये आणि तुम्ही त्याच्यावरच इथे कुठेतरी झोपायचं, कुठेतरी मित्राकडे जायचं, कुठेतरी फुटपाथवर झोपायचं, असे मी बघितलेले आहेत. म्हणून मी हे सांगतो की कुठेतरी एखाद्या थिएटरच्या बाहेर झोपायचंय, वेळ काढतायत, तिथेच जेवतायत, काहीतरी जेवतायत, हे असं मग काय होतं, कामं मिळत नाहीयेत. कलाकार म्हटलं की त्याने स्वतःला प्रेझेंटेबल असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही असे दिवस जेव्हा काढाल तेव्हा तुम्हाला मग कामं पण तुम्हाला तुमच्यासारखी कामं नाही मिळणार. तुम्हाला जी हवीत ती, तुमचे जे गोल आहेत, तुमचे जे टार्गेट्स आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला कामं मिळणार नाहीत. मग त्याच्यासाठी करणं हे आहे की तुम्हाला महिन्याला तुमचं एक 10,000 तुम्हाला मिळालेच पाहिजेत. ह्या काहीतरी गोष्टी आहेत, लघु उद्योग आहेत, छोटे छोटे. शेअर मार्केटमध्ये तुम्ही सतत राहा. एक 5,000चं तुम्ही कुठून तरी भांडवल उभं करा, आणि ते 5,000 तुम्ही गुंतवले तरी तुम्हाला महिन्याला काही ना काहीतरी मिळू शकतील. माझं म्हणणं हेच आहे की तुम्हाला महिन्याला काही ना काहीतरी मिळाले पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या आवडीला तुम्ही व्यावसायिकरित्या तुम्ही जोपासा. म्हणजे तुम्हाला भिकेचे डोहाळे वगैरे लागणार नाहीत, किंवा तुम्हाला जे वाटतं. आणि जर कलाक्षेत्र हे जर भिकेचे डोहाळे असेल, तर मग युनिव्हर्सिटीमध्ये ह्या क्षेत्राचं म्हणजे कलाक्षेत्र म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये कोर्सच होणार नाही. 3 वर्षाचा कोर्स आहे युनिव्हर्सिटीचा. NSD वगैरे ओपन झाली नसते जर भिकेचे डोहाळे जर असेल तर. हे NSD वगैरे हे जे काही गोष्टी आहेत, हे तुम्हाला एक चांगलं शिक्षण देण्यासाठी ह्या संस्था उभ्या आहेत. आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये खूप चांगली मुलं आहेत जी आता स्टेबल आहेत. बॉम्बे युनिव्हर्सिटीचा, आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीचा आमचा ऋषिकेश शेलार जो आहे, तो खूप चांगलं काम करतोय मालिकेमध्ये. सो असं आहे. पण जर तुम्ही जर अशा पद्धतीने राहाल तर तुम्हाला कधीच यश मिळेल, पण ते खूप वेळाने मिळेल, असं मी म्हणेन. आजपर्यंत आम्ही तुला वेगवेगळ्या नाटकातून पाहिलं, किंवा सज्जनराव सारखी एक वेगळी भूमिका तू साकारलीस. आताही एका मालिकेमध्ये तू काम करतोस. आता याच्या व्यतिरिक्त आणखीन इतर कुठल्या प्रोजेक्टमध्ये आम्ही तुला बघणार आहोत? माझे काही हिंदी वेब सिरीज येत आहेत चांगल्या दिग्दर्शकांच्या. सो ते आता कधी येतील हे मला माहिती नाही आहे, पण मी डेफिनेटली त्या माझ्या सोशल मीडियावर टाकेन. कारण मला त्यांनी सांगितलेलं आहे की काही म्हणजे ते सेन्सिटिव्ह विषय आहेत ते, त्याच्यामुळे त्या दिग्दर्शकांनी सांगितलेलं आहे की सध्या कुठे काही तुम्ही ह्याची वाच्यता करू नका. पण जेव्हा कधी मला समजेल तेव्हा मी माझ्या सोशल मीडियावर ते मी नक्कीच डिक्लेअर करेन. ओके, तू खऱ्या अर्थाने उपद्व्यापी कलाकार आहेस. हो,
वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका प्रत्यक्ष रंगमंचावर किंवा सेटवरती साकारत असताना प्रत्यक्ष आयुष्यामध्ये पण वेगवेगळे रोल निभावतोयस तू. हो. सो तुला भेटून खूप आनंद झाला. हा होता संदेश उपशाम, ज्याला आपण सज्जनरावच्या भूमिकेमध्ये बघितलं. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं हे चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा.